रामकृष्ण हरी मंडळी वारी पंढरपूरकडे निघालेली आहे। तुमच्यापैकी कोण कोण सध्या वारीमध्ये आहे मला कमेंट करून नक्की सांगा। दरवर्षी आषाढी वारीमध्ये असा एक सुवर्ण क्षण येतो ज्याची लाखो वारकरी अगदी आतुरतेने वाट पाहत असतात। या गोष्टीचा, या क्षणाचा महिमा काय वर्णावा माऊली। खरं तर शब्दात वर्णन न करता येण्याजोगा हा क्षण असतो। याची देही याची डोळा साठवावा असा हा क्षण जो कोणी बघतो, जो कोणी या घटनेचा साक्षीदार होतो, तो खरं तर नशीबवान वारकरीच म्हणावा लागेल। तिथे टाळ मृदुंगांचा गजर सुरू होतो, ज्ञानोबा माऊली तुकारामचा जयघोष सगळीकडे दुमदुमू लागतो आणि अचानक एक घोडा तिथे भरधाव वेगाने धाव घेतो। घोडा धावल्यामुळे माती उडते आणि लोक त्या उडालेल्या मातीसाठी तिथे धाव घेतात। कुणी ती माती कपाळाला लावतं तर कुणी ती माती आपल्या डोक्यावर घेतं। कुणाकुणाला ती माती बघून आनंदाचे अश्रू येतात तर कुणी ती माती आपल्या घरी घेऊन जातं। त्या मातीत असं काय आहे? घोडा का धावतो? तो घोडा कुणाचा असतो? रिंगण सोहळा कधीपासून सुरू झाला, त्याचं महत्त्व काय आहे? या सगळ्या गोष्टींचा इतिहास, आध्यात्मिक अर्थ आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे तेव्हा शेवटपर्यंत नक्की पहा। नमस्कार मंडळी, मी शीतल आणि आपण पाहताय शीतल वाणी। तुम्हाला धार्मिक, आध्यात्मिक व्हिडिओ पाहायला आवडत असतील तर हे आपलं नवीन चॅनल आहे शीतल वाणी। यावर तुम्हाला याच पद्धतीचे व्हिडिओ पाहायला मिळतील, तेव्हा हक्काने चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ पाहत असताना कमेंट्स मध्ये लिहा जय हरी माऊली। व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी एक विनंती तुम्हाला करते की तुम्हाला मी जी माहिती सांगणार आहे ती अगदी व्यवस्थितरित्या समजावी, ऐकताना चांगली वाटावी, याच्यासाठी माहितीचे सर्व भाग इथे मी एकत्रित करून घेतलेले आहे आणि त्यानुसारच तुमच्या समोर सादर करणार आहे। तेव्हा पुन्हा एकदा म्हणेन की व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। चला सुरुवात करूया। वारकरी भक्तांनो, आपण वारीमध्ये गेल्यावर रिंगण हा शब्द नेहमी ऐकतो आणि अगदी कुतूहलाचा हा विषय असतो। पण रिंगण म्हणजे नेमकं काय? तर रिंगण म्हणजे गोलाकार किंवा ठराविक मोकळ्या जागेत होणारा एक अत्यंत पवित्र असा वारकरी सोहळा होय। या सोहळ्यामध्ये पालखी बरोबर असलेला माऊलींचा मानाचा अश्व वेगाने धावतो आणि हजारो वारकरी तिथे टाळ मृदुंगांच्या गजरामध्ये ज्ञानोबा माऊली तुकाराम असा जयघोष करत त्या क्षणाचा साक्षीदार देखील होतात। पण हा फक्त घोडा धावण्याचा कार्यक्रम अजिबात नाही, तर रिंगण म्हणजे श्रद्धा, भक्ती आणि संतांवरील अढळ विश्वासाचं एक प्रतीक आहे। भक्त हो, अनेकांना वाटतं की रिंगण ही परंपरा संत ज्ञानेश्वर महाराजांच्या काळापासून तशीच सुरू आहे। पण आज ज्या शिस्तबद्ध पद्धतीने आपण रिंगण सोहळा पाहतो त्या स्वरूपाला आकार नंतर मिळाला। वारकरी परंपरेनुसार पालखी सोहळ्याला अधिक संघटित रूप देण्यात आलं आणि त्याचबरोबर रिंगणाला सुद्धा ठराविक स्वरूप मिळालं। यामध्ये हैबत बाबा आरफळकर यांचं योगदान हे विशेष मानलं जातं। त्यांना पालखी सोहळा खूप आवडायचा। त्यांनी त्यामध्ये तो अधिक शिस्तबद्ध करण्याचा प्रयत्न केला, दिंडीची मांडणी केली आणि अनेक परंपरांना ठराविक रूप सुद्धा दिलं। मात्र रिंगणामागची भावना त्याही आधीपासून वारकरी परंपरेमध्ये जिवंत होतीच। कारण वारकरी मानतात पालखी म्हणजे फक्त पादुका नाहीत, तर पालखी म्हणजे संतांचं थेट जिवंत अस्तित्व आणि माऊलींचा अश्व त्या उपस्थितीचं प्रतीक मानला जातो। भक्त हो, आज रिंगण पाहताना आपल्याला फक्त धावणारा घोडा दिसतो, पण त्या एका क्षणामागे शेकडो वर्षांची परंपरा, लाखो वारकऱ्यांची श्रद्धा आणि संतांचा महान असा संदेश दडलेला आहे। पण एक प्रश्न अजूनही उरतो, हा घोडाच का धावतो? दुसरा कोणताही प्राणी का नाही? मग त्यामध्ये बैल असू शकला असता किंवा सिंह असू शकला असता, दुसरा एखादा प्राणी असू शकला असता। आता एक वेळ आपण सिंह किंवा जे वन्य प्राणी आहेत, जंगली प्राणी आहेत ते नाही, पण गाय पवित्र मानली जाते, बैल पवित्र मानला जातो किंवा खंडोबांचा कुत्रा तो देखील पवित्र मानला जातो।
मग घोडाच का धावला जातो, घोड्यालाच का मान आहे, हे आपल्याला समजून घ्यायचं आहे. तर बघा मंडळी, तुम्हाला प्रश्न पडलेला असेलच की रिंगणामध्ये घोडाच का धावतो, दुसरा प्राणी का नाही, हत्ती नाही, बैल नाही, फक्त घोडाच का? तर याचं उत्तर वारकरी परंपरेमध्ये दडलेलं आहे. आपल्या वारकरी संप्रदायात हा घोडा साधा मानला जात नाही, त्याला माऊलींचा अश्व असं प्रेमाने म्हटलं जातं. वारकरी परंपरेनुसारच या अश्वामध्ये संत ज्ञानेश्वर माऊलींची कृपा आणि उपस्थिती अनुभवली जाते. म्हणूनच हा अश्व जेव्हा पालखी समोर येतो तेव्हा हजारो वारकरी त्याला नमस्कार करतात. मंडळी, घोडा हा प्राचीन काळापासून वेग, शौर्य आणि तत्परतेचं प्रतीक मानला जातो. पण वारीमध्ये मात्र त्याचा अर्थ खरं तर वेगळा आहे. इथे घोडा म्हणजे भक्तीचा वेग. जशी भक्ताची ओढ देवाकडे धावत जाते तसाच हा अश्व रिंगणामध्ये भरधाव धावतो. म्हणून हा फक्त धावण्याचा कार्यक्रम नसतो, तर भक्तीच्या उत्साहाचं एक प्रतीक असतो. भक्त हो, तुम्ही एक गोष्ट लक्षात घेतलेली आहे का? घोडा धावत असताना हजारो लोक शांतपणे त्याच्याकडे पाहत असतात, पण हा घोडा पुढे गेल्यानंतर मात्र अचानक सगळेजण घोडा धावलेल्या त्या मातीच्या ठिकाणी धाव घेतात. असं का? त्या मातीत असं काय आहे? ती माती खरंच पवित्र मानली जाते का? आणि लोक ती घरी सुद्धा का घेऊन जातात? यामागची श्रद्धा आणि त्याचा खरा अर्थ आपण लगेचच जाणून घेऊया. मंडळी, रिंगण संपतं, माऊलींचा अश्व पुढे निघून जातो आणि अचानक हजारो वारकरी त्या मातीकडे धाव घेतात. कुणी ती माती कपाळाला लावतो, कुणी डोक्यावर घेतो, तर कुणी ती माती कापडामध्ये बांधून किंवा पिशवी, जे काही असेल, पेपर असेल, पिशवी असेल, कापड असेल, रुमाल असेल, जे काही असेल त्याच्यामध्ये ती माती थोडी का होईना घरी घेऊन जाण्याचा प्रयत्न असतो. हे पाहून अनेकांना प्रश्न पडतो, घोडा निघून गेला, मग त्या मातीमध्ये असं काय आहे? माती तर साधी आहे, मग लोक तिच्यासाठी इतकी गर्दी का करतात? तर मंडळी, यामागे श्रद्धा आहे वारकरी परंपरेची. तर त्यानुसारच आपल्याला परंपरा अशी सांगते की माऊलींच्या अश्वाचा स्पर्श झालेली किंवा अश्वाच्या टापांचा स्पर्श झालेली ती माती अतिशय पवित्र असते. तो अश्व माऊलींच्या कृपेचं प्रतीक मानला जातो. म्हणून त्या टापांनी स्पर्श केलेली धूळ संतांच्या चरण धुळीप्रमाणे आदराने स्वीकारण्याची आपल्याकडे परंपरा आहे. इथे एक गोष्ट लक्षात घ्या, वारकरी मातीची पूजा करत नाहीत, तर ते मातीमध्ये दडलेल्या संतांच्या स्मृतीला आवर्जून मनापासून नमस्कार करत असतात. ही भावना समजून घेणं आजच्या पिढीने खूप महत्त्वाचं आहे, कारण त्या मातीची किंमत तिच्या रंगामध्ये नाही, तर तिच्याशी जोडलेल्या श्रद्धेमध्ये आहे. तुम्ही पाहिलं असेल, अनेक वारकरी ती माती कपाळाला लावतात. याचा अर्थ असा की माझ्या मनातही संतांचे विचार राहू दे. काही जण ती माती घरी नेतात, घरातील देवघरामध्ये ठेवतात. हा कोणताही नियम नाही, पण श्रद्धेची अभिव्यक्ती आहे. मंडळी, रिंगणाची माती आपल्याला एक मोठा संदेश देऊ पाहते. ज्या भूमीवर संत चालले, ज्या मार्गावर भक्ती फुलली, त्या भूमीबद्दल कृतज्ञता बाळगा. पण इथे एक प्रश्न अजूनही उरतोच की रिंगण फक्त एकाच ठिकाणी होतं का, की पालखीच्या संपूर्ण प्रवासामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी रिंगणांचे सोहळे होतात? आणि पहिलं रिंगण नेमकं कुठे झालं होतं हे जाणून घेणंही तितकंच महत्त्वाचं आहे, रंजक अशी गोष्ट आहे. चला, लगेचच आपण रिंगणाच्या इतिहासाचा प्रवास माहिती करून घेऊया. आता रिंगण फक्त एकाच ठिकाणी होतं का, याचं उत्तर आहे नाही. ज्ञानेश्वर माऊली आणि तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यामध्ये मार्गातील अनेक ठिकाणी रिंगणाचे सोहळे आयोजित केले जातात. त्यापैकी सदाशिवनगर असेल, बेलवाडी असेल, इंदापूर असेल, त्याचबरोबर वाखरी अशी अनेक ठिकाणं रिंगणासाठी प्रसिद्ध आहेत. तुमच्यापैकी कोणी कोणी आजपर्यंत रिंगण सोहळा याची देही याची डोळा म्हणजे प्रत्यक्षात पाहिलेला आहे? टीव्हीमध्ये पाहणं वेगळं, मोबाईलमध्ये पाहणं वेगळं, पण प्रत्यक्षात आपल्या डोळ्यांनी टिपलेलं वेगळं. तर ते कुणी कुणी पाहिलेलं आहे, कोण कोण या गोष्टीचा साक्षीदार झालेला आहे, मला कमेंट करून तेवढं नक्की सांगा. विशेषतः पंढरपूर जवळील वाखरीचं रिंगण पाहण्यासाठी दरवर्षी हजारो भाविक मोठ्या उत्साहाने जमतात. मंडळी, रिंगणाचेही दोन प्रकार असतात.
पहिलं म्हणजे गोल रिंगण. यामध्ये मोकळ्या मैदानात अश्व गोलाकार मार्गाने धावतो. वारकरी टाळ मृदुंगांच्या गजरात त्या सोहळ्याचा आनंद घेतात. आणि दुसरा प्रकार म्हणजे उभं रिंगण. यामध्ये अश्व सरळ मार्गाने धावतो आणि दोन्ही बाजूंना उभे असलेले वारकरी भक्तिभावानं त्या क्षणाचं दर्शन घेतात. दोन्ही प्रकारात भावना एकच असते, माऊलींची आठवण आणि त्याचबरोबर भक्तीचा उत्सव. भक्त हो, अनेक जण विचारतात, पहिलं रिंगण नेमकं कुठे झालं होतं, कोणत्या ठिकाणी झालं होतं? याबाबत वारकरी परंपरेमध्ये विविध उल्लेख आढळतात. मात्र आज ज्या शिस्तबद्ध स्वरूपामध्ये रिंगणाचा सोहळा साजरा होतो त्याला आकार देण्यात पालखी परंपरेच्या पुढील काळातील आयोजनाचा मोठा वाटा आहे. तुम्हाला काय वाटतं, पहिलं रिंगण हे कोणत्या ठिकाणी झालं असावं? माहिती असेल तर उत्तर नक्की सांगा. मी सुद्धा तुम्हाला हे उत्तर पुढच्या व्हिडिओत देणार आहे. तर रिंगण ही एक प्रथा नाही तर वारकरी संप्रदायाची ओळख बनलेली आहे. आता तुम्ही म्हणाल की तुम्ही रिंगण कुठे झालं, पहिलं रिंगण कोणत्या ठिकाणी झालं होतं याचं उत्तर या व्हिडिओत का दिलं नाही? तर त्यामागे सुद्धा एक महत्त्वाचं कारण आहे. मी तुम्हाला त्या पुढच्या व्हिडिओत त्याचं उत्तर देणार आहे. पण तोपर्यंत मला बघायचं आहे कोण कोण या प्रश्नाचं अगदी योग्य उत्तर देतो. तर बघा मंडळी, वारकरी संप्रदायाची ओळख असलेला रिंगण सोहळा आणि या सोहळ्याचा सर्वात मोठा संदेश घोडा, माती किंवा तिथलं मैदान नाही तर त्यामागे संतांचं असलेलं मोठं तत्वज्ञान आहे. नेमकं काय आहे ते आणि रिंगण आपल्याला जीवनाबद्दल काय शिकवतं हे आपण लगेचच जाणून घेऊया. तर आतापर्यंत आपण काय माहिती करून घेतलं? रिंगण म्हणजे काय, घोडा का धावतो, माती इतकी पवित्र का मानली जाते आणि रिंगणाचे सोहळे कुठे होतात. पण या सगळ्यापेक्षा मोठा प्रश्न अजून बाकी आहे. संतांनी ही परंपरा का चालू केली, का जपली? तर ती फक्त लोकांनी पाहावी म्हणून तर नाही. रिंगणाचा खरा अर्थ आपल्या आयुष्याशी जोडलेला आहे. तो कसा? तर रिंगणामध्ये हजारो लोक असतात. तुमच्या आमच्यासारखे बरेच जण वारीचा एक भाग असतात. वारीमध्ये ते सहभागी होतात किंवा पायी दिंडीत ते चालत असतात. मग यामध्ये कुणी अतिशय श्रीमंत घरचा असतो, कुणी गरीब घरातला सुद्धा असतो, कुणी सर्वसामान्य असतो, कुणी शेतकरी, कुणी डॉक्टर, अगदी सुशिक्षित लोक सुद्धा यामध्ये सहभागी होतात. लहान मुलं बाळ सुद्धा असतात, वृद्धही असतात, म्हणजे सर्वच जण त्यामध्ये असतात. पण एकदा की रिंगण सुरू झालं की सगळे जण त्या भक्तीमध्ये एकसारखे गुंगून जातात. तर तिथे ना कोणी मग मोठा असतो, ना कोणी लहान, ना कोणी गरीब, ना कोणी श्रीमंत. तर भेदभाव विसरून सगळेजण वारीमध्ये अगदी एकसारखे विठ्ठल भक्त म्हणून जगतात, माऊलींचे भक्त म्हणून जगतात. तर हीच खरी रिंगण सोहळ्याची महती आहे, हीच खरी रिंगण सोहळ्याची विशेषता आहे. लहान मोठा असा कोणताही भेद त्या रिंगण सोहळ्यामध्ये राहत नाही. यालाच संतांनी समता असं नाव दिलं. रिंगणामध्ये धावणारा अश्व आपल्याला सांगतो भक्ती थांबता कामा नये. जसं तो थांबत नाही तसंच आपणही चांगल्या कर्माच्या वाटेवर चालत राहायला हवं. त्याच्यामध्ये आपली माघार अजिबात नसावी. जो कोणी वाईट मार्गाने चालतो त्याला सुद्धा चांगल्या मार्गावर, सत्मार्गावर आणण्याचं काम आपण करावं. ही माती आपल्याला आठवण करून देते की आपण कितीही मोठे झालो तरी शेवटी मातीशीच जोडलेले असणार आहोत आणि मातीशीच जोडलेले आपण आहोत असावं. कारण माणूस जन्माला आला तरी पण काही घेऊन आला नव्हता, जातानाही तो काहीच घेऊन जाणार नाही आणि आपल्या देहाची सुद्धा शेवटी मातीच होणार आहे. तर मातीशी आपला किती घनिष्ठ संबंध आहे हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे आणि त्यासाठी नेहमी आपण मातीशी जोडलेलं राहिलं पाहिजे. म्हणूनच सांगते की अहंकार सोडा. अहंकार आपल्याला कोणत्याही कामात पडणार नाही, आपल्याला तो कोणत्याही कामात उपयोगी येणार नाही. अहंकारी माणसाला सगळं जग तुच्छ वाटत असतं आणि जो कोणी अहंकारी म्हणून जगतो तर त्याला देवाच्या दारात सुद्धा जागा नाही. प्रत्येकाला काहीतरी कर्म करून जायचंय, पण ते कर्म चांगलं कसं असावं हे आपल्याला संतांनी शिकवलं. संत ज्ञानेश्वर माऊली म्हणतात की नम्र राहा, तुम्हाला सगळं काही भेटेल. देव जर तुम्हाला पाहायचा असेल, देवाशी भेट तुम्हाला घ्यायची असेल तर सगळ्यात पहिल्यांदा नम्र राहायला शिका. संत नामदेव, संत तुकाराम या सर्व संतांनी भक्तीबरोबर विनय, सेवा आणि प्रेम यालाच सगळ्यात जास्त महत्त्व दिलं.
रिंगण म्हणजे एक परंपरा नाही, तर तो संतांच्या शिकवणीचा जिवंत वर्ग आहे. मंडळी, आज लाखो लोक रिंगण पाहतात, पण जर आपण त्यातून संतांचा संदेश नेमका काय आहे ते समजून घेतलं तर तेच खरं रिंगण अनुभवणं आपल्यासाठी ठरू शकेल. भलेही आपण त्या रिंगणामध्ये गेलो नाही तरी पण चालेल, पण संतांचा संदेश काय आहे हे जरी आपण समजून घेण्याचा त्या क्षणी प्रयत्न केला तर आपल्यासाठी आपण ते रिंगणच अनुभवलं असा होऊ शकतो. याच कारणामुळे शेकडो वर्षानंतर सुद्धा ही परंपरा आजही तितक्याच भक्तिभावाने जपली जाते. पण आजच्या काळामध्ये आपण या परंपरेचं पावित्र्य कसं बरं जपू शकतो आणि या रिंगणाचा अनुभव घेताना आपण कोणती काळजी घ्यायला हवी हे आपण व्हिडिओच्या शेवटच्या भागामध्ये आता जाणून घेऊया. तर बघा मंडळी, रिंगणाचा सोहळा पाहताना आपल्याला घोडा दिसतो, धूळ दिसते, टाळ मृदुंगांचा गजर ऐकू येतो, ज्ञानोबा माऊली तुकारामचा जयघोष सुद्धा आपण करतो, आपल्याला ऐकूही येतो. पण या सगळ्याच्या पलीकडे एक अशी गोष्ट आहे जी आपल्या डोळ्यांना अजिबात दिसत नाही, ती म्हणजे भक्ती. शेकडो वर्षांपूर्वी संत ज्ञानेश्वर माऊली, संत तुकाराम महाराज, संत नामदेव, संत चोखामेळा, संत जनाबाई यांनी लोकांना एकच गोष्ट शिकवली: देवापर्यंत पोहोचण्यासाठी मोठे यज्ञ, मोठे विधी, मोठी संपत्ती यांची काहीच गरज नाही. गरज आहे ती म्हणजे निर्मळ मनाची. आणि रिंगण आपल्याला नेमकं हेच शिकवतं. भक्त हो, आज लाखो वारकरी शेकडो किलोमीटर पायी जात पंढरपूरला पोहोचतात. त्यांच्याकडे महागडे कपडे नसतात, मोठी गाडी नसते, पण त्यांच्याकडे असते ती विठू माऊलींप्रती अढळ श्रद्धा. आणि ही श्रद्धा रिंगणामध्ये सुद्धा दिसते. मंडळी, तुम्ही कधी विचार केलाय का, रिंगणामध्ये हजारो लोक असतात तरी तो क्षण आल्यावर सगळ्यांच्या नजरा एका अश्वाकडेच का लागतात? कारण त्यांना त्या घोड्यामध्ये, त्या अश्वामध्ये माऊलींच्या कृपेची आठवण दिसते. श्रद्धा ही डोळ्यांनी दिसत नसली तरी ती मनाने अनुभवावी लागते. म्हणूनच रिंगण पाहणारा प्रत्येक वारकरी ती माती उचलताना फक्त धूळ उचलत नसतो, तर तो आपल्या कपाळावर संतांच्या स्मृतीचा एक प्रकारचा आशीर्वाद लावत असतो. भक्त हो, आजच्या काळात आपण रिंगणाकडून काय शिकू शकतो? तर पहिली गोष्ट म्हणजे नम्रता. माती कपाळाला लावण्यामागचा अर्थ अहंकार खाली ठेवणं. दुसरी गोष्ट म्हणजे समता. वारीमध्ये कोण मोठा, कोण लहान, कोण गरीब, कोण श्रीमंत असा भेद राहत नाही. सगळे वारकरी आणि सगळे विठ्ठलाची लेकरं. त्याचबरोबर तिसरी गोष्ट म्हणजे शिस्त. लाखो लोक एकाच मार्गाने चालतात, पण एकमेकांना मदत करत, एकमेकांची काळजी घेत. हेच खरं वारकरी संप्रदायाचं खरं सौंदर्य आहे. साधेपणातलं सौंदर्य जे म्हणतात ना, तर हेच. कारण वारकऱ्यांचे कपडे सुद्धा तुम्ही पाहाल तर अगदी साधे असतात. आणि आपल्या विठ्ठलाचं दर्शन घेताना विठ्ठलाच्या मूर्तीकडे जर आपण व्यवस्थित पाहिलं तर आपल्या विठ्ठलाचा वेश सुद्धा किती साधा आहे. मंडळी, आज आपण आधुनिक झालो, मोठी शहरं उभी केली, नवीन तंत्रज्ञान आलं, पण संतांनी दिलेली मूल्य आजही तितकीच महत्वाची आहेत. रिंगण आपल्याला आठवण करून देतं की जीवन म्हणजे शर्यत नाही, जीवन म्हणजे भक्तीचा प्रवास. आणि त्या प्रवासामध्ये अहंकार मागे राहिला तरच विठ्ठल आपोआप जवळ येतो. मंडळी, यंदा जर तुम्हाला रिंगण पाहण्याचा योग आलाच तर फक्त व्हिडिओ काढू नका, फक्त फोटो काढू नका. 2 मिनिटं डोळे मिटा, टाळ मृदुंगांचा आवाज ऐका, ज्ञानोबा माऊली तुकाराम हा जयघोष तुमच्या मनामध्ये साठवा आणि स्वतःला एक प्रश्न विचारा: मी फक्त रिंगण पाहायला इथे आलोय का, की संतांचा संदेश घरी घेऊन जायला? कारण रिंगण संपतं, धूळ सुद्धा खाली बसते, पालखी पुढे निघून जाते, पण संतांनी दिलेला संदेश तो मात्र आयुष्यभर आपल्या सोबत राहतो आणि राहिलाच पाहिजे. मंडळी, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा. तोपर्यंत मी तुम्हाला या व्हिडिओतून, या रिंगण सोहळ्यातून आपल्याला कोणता बोध घेता येतो याची माहिती देते. तर पहिला बोध असा आहे, रिंगणाची माती पवित्र असते कारण ती आपल्याला नम्र राहायला शिकवते. दुसरा म्हणजे रिंगण घोड्याचा वेग नाही तर ती भक्तीची ओढ आहे. संतांच्या परंपरा फक्त पाहण्यासाठी नसतात तर त्या जपण्यासाठी असतात. हा झाला तिसरा बोध. चौथा बोध म्हणजे रिंगणात उडणारी धूळ शरीरावर लागते, पण संतांचा संदेश आपल्या मनात उतरला तरच वारी सार्थक होते.
पाचवा बोध किंवा पाचवा संदेश हाच, विठ्ठलापर्यंत पोहोचण्याचा मार्ग पायांनी नाही तर नम्रतेने चालावा लागतो. मंडळी, रिंगणाची माती कपाळाला लावणं ही परंपरा आहे, पण त्या मातीने शिकवलेली नम्रता आपल्या आयुष्यामध्ये उतरवणं हीच खरी विठ्ठलाची भक्ती आहे. बघितलं मंडळी, रिंगण सोहळा म्हणजे फक्त अश्व धावणं आणि तिथली माती आपल्या भाळी लावणं एवढंच नाही, तर हा रिंगण सोहळा आपल्याला किती मोठा संदेश देऊन जातो. तर हे संदेश किंवा या रिंगण सोहळ्यातून आपल्याला मिळालेला बोध आपण जर आपल्या जीवनामध्ये उतरवला, आचरणात आणला, तर आपली किती मोठी आध्यात्मिक प्रगती होऊ शकते. कसा वाटला हा व्हिडिओ, ही माहिती मला कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त लोकांना पाठवा, म्हणजे रिंगण सोहळ्याची माहिती प्रत्येकाला होईल, त्यातून मिळालेला बोध प्रत्येक व्यक्ती आचरणात आणू शकेल. आता आपण भेटूयात पुढच्याच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनी आपापली काळजी घ्या आणि असेच नवनवीन धार्मिक आध्यात्मिक व्हिडिओ नेहमीच पाहण्यासाठी आजच आपल्या शीतलवाणी या यूट्यूब चॅनेलला अवश्य सबस्क्राईब करा. वेळात वेळ काढून हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्यासाठी तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद. राम कृष्ण हरी माऊली.